ओम. आरोग्यरक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. माझे नाव आहे शिवानी. माझे नाव आहे विश्रुती. तर पालकांनो, तुमची मुलंसुद्धा जेवणाच्या ताटावरून उठत असतील आणि मला भूक नाही असं सतत म्हणत असतील, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10 मिनिटांचं योगा रुटीन शिकणार आहोत, जेणेकरून मुलांची भूक वाढण्यासाठी मदत होणार आहे. ह्या प्रॅक्टिस रोज तुम्हाला त्यांच्याकडून 10 मिनिटासाठी करून घ्यायचं आहे आणि ते मग स्वतःच म्हणतील की मला भूक लागली आहे, जेवणाचं ताट द्या. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात ही आपण ॲबडोमिनल ब्रिदिंगपासून करणार आहोत. यासाठी तुम्हाला तुमचा एक हात पोटावरती ठेवायचा आहे, दुसरा हात मांडीवरती ठेवा ज्ञानमुद्रेमध्ये. आता श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. ज्याप्रमाणे आपण फुगा फुगवतो, जेव्हा आपण फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा जसं फुगा मोठा होतो त्याचप्रमाणे आपल्याला पोटाला फुगवायचं आहे आणि जेव्हा फुग्यामधील हवा सोडतो त्याचप्रमाणे पोटाला आतमध्ये घ्यायचं आहे. हे आपल्याला 5 वेळा करायचं आहे. जास्तीत जास्त दीर्घ श्वास घ्यायचा, पोटाला बाहेर घ्यायचं आहे आणि श्वास सोडत पोट आतमध्ये. याने आपले मन शांत होतं आणि पचनसंस्था सक्रिय होते. चला पुन्हा एकदा करा. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. श्वास घे, तुमचं पोट बाहेरच्या बाजूला येत आहे. श्वास सोडत पोट आतमध्ये जात आहे. वन लास्ट टाइम. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता यानंतर आपण ट्विस्टिंग करणार आहोत. तुमचा डावा हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. येस, आणि मागे बघा. ट्विस्टिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ट्विस्ट करा आणि तिथेच थांबा. होल्ड करा. थांबायचे तिथे थोड्या वेळ. जेव्हा आपण ट्विस्टिंग करतो तेव्हा पोट साफ व्हायला खूप जास्त मदत होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता करायचं आहे कॅट काव. मांजरीसारखं करायचं आहे हा. तर आता बॅकला आर्च करूयात आणि वरती बघायचं आहे. 1 2 3 4. स्पाईन जास्तीत जास्त राऊंड करायची. 5 6 7 8 9 10. आता मानेला वरच्या बाजूने घ्या. थांबा तिथेच. याने आपल्या पोटाच्या अवयवांना हलका मसाज मिळतो आणि जेणेकरून आपली भूक वाढण्यासाठी मदत होते. 1 2 3 4 5. खाली वाका. स्पाईनला पूर्ण राऊंड करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. यानंतर आपण सावकाश पोटावरती झोपणार आहोत. आता आपण करणार आहोत भुजंगासन. त्यासाठी दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवायचे आहेत. खांदे फिरवून मागे टाकायचे. दोन्ही पाय जुळवायचे आहेत आणि सावकाश वरती यायचं आहे. या आसनाने पोटाला हलका दाब पडतो आणि पचन सुधारण्यासाठी मदत होते. हे आसन आपण पुढील 30 सेकंडसाठी होल्ड करणार आहोत. डोळे बंद करून घ्या. श्वास घ्या, सोडा. पोटावरती तुमच्या हलका दाब येतोय. दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि सावकाश खाली या. आता पाठीवरती टर्न व्हा. आता आपण करणार आहोत पवनमुक्तासन. यासाठी तुमचा डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा आणि दोन्ही हातांनी हग करा. जर तुम्हाला मानेला त्रास नसेल तर सावकाश मान उचलायची आणि कपाळ गुडघ्याला लावायचं. या आसनाने तुमच्या पोटातील जो काही गॅस आहे तो बाहेर पडण्यासाठी मदत होते. तसेच पोटावरती हलका दाब येतो.
आपण हे आसन 10 काउंटसाठी होल्ड करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मान खाली, डावा पाय सरळ. आता दुसऱ्या पायाने करूया. चला, दुसरा पाय गुडघ्यात फोल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हेच आसन आपण दोन्ही पायांनी करणार आहे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा आणि दोन्ही हातांनी हग करायचं आहे. सावकाश मानवरती उचला, पोटावरती जास्तीत जास्त दाब घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर आपण करणार आहोत आनंद बालासन. पाठीवरतीच राहायचं आहे. पायांना बाहेरच्या बाजूला हातांनी पकडा. गुडघे रुंद ठेवायचे, पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि आपले गुडघे जास्तीत जास्त जमिनीच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करायचा. एखादं आनंदी बाळ कसं इकडून तिकडे होत असतं त्याप्रमाणे डोलायचं आहे. याने पोटाला मऊ मसाज मिळतो. आपण हे आसन 30 सेकंडसाठी होल्ड करूया. श्वास घ्या, सोडा. सावकाश आसन स्थिती सोडूयात. आणि आता दोन्ही पाय तसेच गुडघ्यात फोल्ड ठेवायचे आहेत. पोटावर हात ठेवायचा आहे आणि हात गोलाकार फिरवायचा आहे. आपल्या पोटाला धन्यवाद द्यायचा आहे, त्याचे आभार मानायचे आहेत. थँक्यू टमी, मला जेवायला आणि मोठं व्हायला मदत केल्याबद्दल. जेवढे तुम्ही तुमच्या बॉडीचे आभार मानाल तेवढी ती तुम्हाला छान रिस्पॉन्स देणार आहे. आता हात फिरवायचा थांबा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणि आता शेवट आपण शवासनने करूया. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात बाजूला. नेक लेफ्ट किंवा राईट. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. डोळे बंद. कंप्लीट रेस्ट. व्हिडिओ कसा वाटला? सोपा ना? मग आजपासूनच या आसनांची प्रॅक्टिस सुरुवात करा आणि तुमच्या मुलाला कोणतं आसन आवडलं हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.